नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तयार झालेल्या ब्लाऊजचा आर्महोल जर छोटा झाला असेल तर तो कशा प्रकारे मोठा करायचा आणि जर आर्महोल छोटा झाला तर त्यामुळे काय काय प्रॉब्लेम्स येतात ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी हा एक तयार झालेला शिवलेला कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे. यांचा हा आर्महोल जो आहे तो कमी झालेला आहे. या ब्लाऊजचा इथला हा ब्लाऊज शिवून तयार आहे, पण याचा आर्महोल इथे हा छोटा झालेला आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो तर ब्लाऊज हा जेव्हा अंगामध्ये घातला जातो तेव्हा तो इथून म्हणजे या बाजूने खांद्यावरून पूर्णपणे चढत नाही. तर हा ब्लाऊज तयार आहे, शिवून तयार झालेला हा ब्लाऊज आहे. हा ज्यांचा ब्लाऊज आहे त्यांना हा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही आहे. ब्लाऊज इथे खाली वगैरे सगळा व्यवस्थित बसतोय, पण त्यांना प्रॉब्लेम इथे आर्महोलमध्ये येत आहे. तर इथे आपण बघूया हा ब्लाऊज सदोतीस मापाचा हा ब्लाऊज आहे. 37 मापाचा हा ब्लाऊज आहे. तर त्यांना हा ब्लाऊज इथे आर्महोलमध्ये छोटा होतोय म्हणजे काय, आर्महोल त्यांना इथे टाईट होतोय. इथून हा ब्लाऊज खांद्यावरून पूर्णपणे वर चढत नाहीये. वर न चढल्यामुळे ही शोल्डरची बाजू इथे खेचली जाते आणि त्याचबरोबर इथे छातीमध्ये सुद्धा इथे असं टाईट होतंय. टाईट ते अशामुळे होतंय की हा आर्महोल राऊंड जो आहे हा छोटा झालेला आहे. हा जर आपण इथे उसवून याला पुन्हा थोडा मोठा केला तर ही बाजू सुद्धा आपली सैल होणार आहे आणि ही बाजू पण सुद्धा आपली सैल होणार आहे. ही बाजू सैल झाल्यामुळे हा ब्लाऊज जो इथे असा खेचला जातोय तर सहज असा आपल्या खांद्यावरून व्यवस्थित बसेल आणि ही बाजू खेचली जाणार नाही. त्याचबरोबर ही बाजू सुद्धा इथे खेचली जाणार नाही. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला ही बाजू उसवून घ्यायची आहे. म्हणजे ब्लाऊजची जी बाही आहे ती वेगळी करायची आहे आणि मग नंतर आपल्याला इथे आकार देऊन कट करायचं आहे. तर ते कसं करायचं ते आपण बघूया. सर्वात आधी आपल्याला हा ब्लाऊज उसवून घ्यायचा आहे. म्हणजे ही जे आपले फिटिंगच्या शिलाया आहेत आणि ब्लाऊजची जी बाही जोडलेली आहे ते संपूर्ण आपल्याला इथे उसवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी आता इथे हा ब्लाऊज आधी उसवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे बघा हा ब्लाऊज आपण उसवून घेतलेला आहे. इथून जी बाही लागलेली होती ती अशा प्रकारे ही काढून घेतलेली आहे. तर सर्वात आधी आपण इथे हे जे आपण उसवलेलं आहे याला आधी प्रेस करून घेऊ. तर सर्वात आधी आपण याला असे छान प्रकारे बाहीला आणि ब्लाऊजला सुद्धा, म्हणजे आपल्याला याला आकार द्यायला सोपं जाईल. तर इथे आपण ही बाही उसवून घेतली आणि ब्लाऊजला छान व्यवस्थित प्रेस करून घेतली. प्रेस करूनच घ्यायची, कारण काय होतं आपण जेव्हा शिलाई उसवतो तेव्हा हा ब्लाऊजचा कपडा थोडासा वाढलेला असतो, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित माप समजणार नाही. त्यामुळे याला छान व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे. आणि आता ही आर्महोल राऊंड कसा वाढवायचा ते आपण बघूया. आधी ही बाजू व्यवस्थित करून घ्यायची, गळ्याकडची बाजू व्यवस्थित करून घ्यायची. ही बाजू व्यवस्थित करून ही बाजू इकडे सरकू नये म्हणून याला व्यवस्थित पिन लावून घ्यायची, म्हणजे ही बाजू इकडे सरकणार नाही. आपण जेव्हा कटिंग वगैरे करू तेव्हा ही बाजू सरकू नये म्हणून मी इथे पिन लावून घेतली. पिन लावून झाल्याच्या नंतर इथे आता आपल्याला हा आर्महोल राऊंड आपल्याला आधी मोजून घ्यायचा आहे. जिथून इथून ही जी बाही जोडलेली होती इथून आपल्याला हा आर्महोल राऊंड मोजत घ्यायचा आहे. अशा पद्धतीने टेप ठेवून आपल्याला हा आर्महोल राऊंड मोजून घ्यायचा आहे. इथे ही बगल 5.5 इंचावरती कट केलेली आहे. आपल्याला फक्त अर्धा इंच हिला मोठं करायचं आहे. इथून अर्धा इंच मोठी केली. इथे आपल्याला काहीच करायचं नाहीये. इथून हा आकार फक्त आपल्याला याच्यामध्ये असा मिळवून द्यायचा आहे. ही अशा पद्धतीने फक्त इतकंच आपल्याला हे कटिंग करायचं आहे.
हा इतका कापड आपल्याला कट करून काढून टाकायचा आहे. त्यानंतर ही पूर्ण असं कट केल्याच्या नंतर आपण या पुढच्या भागाला थोडासा खोल आकार देऊया. हे जे आपण वाढवलेलं आहे हे कट करून घेऊ. दोघंही पार्ट एकमेकांवर आहे का हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि मग कट करायचं. हे बघा, हे आपण इतकं हे कट केलं. आता हीच बाजू आपण या बाजूवरती ठेवू आणि ती बाजू सुद्धा अशा प्रकारे कट करून घेऊ. ही शोल्डरची शिलाई आणि ही शोल्डरची शिलाई अशी मॅच करून घ्यायची. इथे व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि हे बघा, हे जे एक्स्ट्राचं आहे हे आपल्याला इथे कट करायचं आहे इथपर्यंत. हे आता चारही बाजू सारख्या झाल्या. आता आपल्याला पुढच्या भागाला खोल आकार द्यायचा आहे. हा आपला पुढचा भाग आहे, याला पुढच्या भागाला आपल्याला खोल आकार द्यायचा आहे. तर त्यासाठी इथे टक जवळ आपण अगदी अर्धा इंचापेक्षा थोडंसं इथे असा आकार देऊन घेऊ. हा पुढचा खोल आकार आपल्याला इथे कट करायचा आहे. तर त्याआधी आपण हा भाग यावरतीचा ठेवून घेऊ आणि हे निशाण यावरती ट्रेस करून घेऊ. हे बघा, हे यावरती आले, ते थोडं दिसत नाहीये, इथून मी हे मार्क करून घेते. अशा पद्धतीने हा पुढचा खोल आकार सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. हे बघा, इथे हा खोल आकार कट झाला. तसाच या बाजूचा सुद्धा. फक्त वरची बाजू उचलायची, खालची बाजू उचलायची नाही. फक्त पुढच्या भागाला आपल्याला खोल आकार द्यायचा आहे. हा जरा पुढच्या बाजूचा खोल आकार. इथे आपण ही बगल पण थोडी खोल केली, त्यामुळे हा भागही इथे सैल होईल आणि इथे जे दाटलं जात होतं ते सुद्धा इथे दाटलं जाणार नाही. आता आपल्याला ब्लाऊजचा आपण बगल खोल केली, तसे त्याचप्रमाणे आपल्याला बाहीला सुद्धा थोडासा आकार द्यावा लागेल. कारण आपण ही बाजू जी आपण कट केली तर ही बाही आपली या बाजूला पुरणार नाही, थोडीशी इथे कमी पडेल. तर त्यासाठी आपल्याला बाहीला सुद्धा थोडासा खोल आकार द्यावा लागेल. तर बाहीचा आकार देऊन घेऊ. तर इथे ही आपली बाही आहे, ही बाही अशी ठेवायची. हा सेंटर, इथे आता आपल्याला बाहीला पण आकार द्यायचा आहे. तर इथे हा आपला सेंटर आहे. इथून आपल्याला ही थोडीशी बाही खाली न्यावी लागेल. खाली नेल्यामुळे हा आकार आपल्याला इथे पुरून जाणार आहे. तर इथे खाली उतरल्याच्या नंतर हे असं केलं, त्यानंतर इथून आपल्याला हा थोडासा खोल आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे उथळ आणि इथे हा खोल आकार. आता ही बाही या बाहीवरती ठेवून आपण ही बाही कट करून घेऊ. ही बाही या बाहीवरती ठेवून
ही बाहीसुद्धा मी कट करून घेतली. तर आता ह्या बाह्या कटिंग करून परत फिटिंग कशी करायची ते पण मी तुम्हाला दाखवते. चला तर मग बघूया. तर इथे आपण हे ब्लाऊज शिवायला घेऊया. तर सर्वात आधी ही जे बाही आणि ब्लाऊजचा आपण कट केल्याच्या नंतर हे जे 2 भाग झालेले आहे याच्यावरती सर्वात आधी आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. म्हणजे जेणेकरून जे वेगवेगळे भाग झाले ते व्यवस्थित एक पॅक होतील. बाहीला जशी शिलाई मारली त्याच प्रकारे ब्लाऊजच्या मागच्या आणि पुढच्या भागाला सुद्धा आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर बाही इथे चेक करून घ्यायची, सेंटर आणि खालचा वरचा भाग बरोबर आहे का. थोडासा कमी जास्त असला तर तो इथे कट करून घ्यायचा. ही बाही आपली रेडी झाली. त्यानंतर आता इथे ब्लाऊजचा पण आपण कट केल्यामुळे इथे हे 2 भाग झाले. त्याच्यावरती आधी शिलाई टाकून घेऊ. इथे व्यवस्थित शिलाई टाकून हे अस्तर आणि साडीचा कापड पॅक करून घ्यायचा. हा पॅक झाल्याच्या नंतर आता आपण इथे बाही जोडून घेऊ. तर हा आहे शोल्डरचा जॉईंट आपला, म्हणजे शोल्डरचा सेंटर. आणि इथे आपल्याला बाही चेक करून घ्यायची, दोघंही बाजू व्यवस्थित आहेत का. शोल्डरच्या जॉईंटवरती बाहीचा सेंटर ठेवून इथे बाही जोडायला घ्यायची. नेहमीप्रमाणे आपलं अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन बाही जोडायला घ्यायची. अशा पद्धतीने आपण नेहमी जशी बाही जोडतो त्याच पद्धतीने बाही जोडून घ्यायची. शोल्डरचा जॉईंट आणि बाहीचा सेंटर एकमेकांवरती येऊ द्यायचा. मागच्या भागाला थोडीशी बाही कमी पडते तर शोल्डरजवळ ताणायचं नाही. फिटिंगच्या लास्टला अगदी फिटिंगच्या भागामध्ये थोडंसं ताणलं तर चालतं. आणि पाव इंच वगैरे जर कमी पडलं तर तिथून तेवढा भाग तो कट करून टाकायचा. इथे मी तर थोडीशी बाही कमी पडत होती, अगदी थोडीशी किंचित ताणून घेतली आणि हे जे पाव इंच कमी पडतंय ते मी इथे कट करून घेते. आता ही बाही जोडून झालेली आहे. याच्यावरती आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. इथे मी ही डबल टिप टाकून घेते. डबल टिप टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित बाही चेक करून घ्यायची, कुठे सळ वगैरे टिप वगैरे तर आली नाही ना. आणि मग नंतर आपण याच पद्धतीने आपण दुसरी बाहीसुद्धा जोडून घ्यायची आणि मग याला फिटिंग करून घेऊ. सर्वात आधी सरळ बाजूने पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन सरळ बाजूने टिप टाकून घ्यायची. याला कव्हर शिलाई म्हणतात. म्हणजे जे साईडने धागे वगैरे निघतात कपड्याचे ते निघणार नाही म्हणून आपण आधी कव्हर शिलाई करू. सरळ बाजूने पाव इंच टिप टाकून झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं. हे एक्स्ट्राचं मार्जिन कट करून झाल्याच्या नंतर उलट बाजूने पुन्हा पाव इंच इतकं अंतर घेऊन पुन्हा एक टिप टाकून घ्यायची. ही टिप झाल्याच्या नंतर आता आपण फिटिंगचं मार्किंग करून फिटिंग ब्लाऊजला करून घेऊ. आता इथे आपण फिटिंगची मापं टाकू. इथे दंडघेर आहे 6 इंच. आर्महोल राऊंड इथे 8.5 इंचावरती मी मार्किंग करणार आहे. त्यानंतर छाती माप 37 इंच, 9.25 इंचावरती. आणि कमरेचं माप टाकताना गोल राऊंडमध्ये मी कमरेचं माप मोजून टाकत असते. ही जी एक्स्ट्रा वाढीव पट्टी असते ती सोडून द्यायची. त्यानंतर पूर्ण कमर गोल राऊंडमध्ये मोजून घ्यायची. 31 इंचाची इथे कमरेचं माप आहे तितकं घ्यायचं. आणि इथे डबल फोल्ड आणि परत एक फोल्ड करून असे 4 फोल्ड करून ही मोजून घ्यायचं 2.25 इंच. तितकं दोघंही बाजूंना 2.25 इंच घेऊन इथे फिटिंगचं आपण मापे टाकून घेऊ. हे आता सर्व मापे आपण जॉईन करून यावरती फिटिंगची शिलाई टाकून घेऊ. ही आपली फिटिंगची शिलाई इथे टाकून घ्यायची. एक शिलाई टाकल्याच्या नंतर त्याच्या शेजारी अजून 2 शिलाया टाकून द्यायच्या. म्हणजे एखाद्या वेळेस जर कस्टमरला टाईट पुढे किंवा मागे किंवा जर टाईट झाला तर तो व्यवस्थित उसवून सैल करता येतो. हे बघा, हे अशा पद्धतीने हे ब्लाऊजची बाही इथे जोडून तयार झालेली आहे. आता हा आर्महोल राऊंड इथे मोठा झालेला आहे. आता इथे त्यांना बगलेमध्ये दाटणार नाही आणि छाती मापामध्ये सुद्धा इथे दाटणार नाही. हे मापसुद्धा इथे आता थोडं मोठं झालं, त्यामुळे आता हा ब्लाऊज त्यांना अगदी बरोबर बसणार आहे. इथे दोघंही बाजूचे आपण बाह्या जोडून फिटिंग करून घेतलेली आहे. आणि हा ब्लाऊज आता इथे थोडा
जे बगलमध्ये दाटत होतं ते आता दाटणार नाही आणि ब्लाऊज अगदी व्यवस्थित परफेक्ट बसणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.